लोकमत आणि न्यूज 18 लोकमत प्रस्तुत लोकमत टॉक शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्रातल्या दिग्गज व्यक्तिमत्वांच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास उलगडून दाखवणारा हा शो आज महाराष्ट्राच्या समोर घेऊन येतोय। लोकमतच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं पार्ल्यातून आणि आज या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राच्या नेत्या, भाजपच्या राष्ट्रीय सचिव, महाराष्ट्राच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई गोपीनाथ मुंडे आणि त्यांची मुलाखत घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत आता मुंबई लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी सर। मी कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी या मुलाखतीला लोकमत टॉक शोला सुरुवात करावी। नमस्कार। लोकमत आणि न्यूज 18 लोकमतच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। लोकमत टॉकचा हा पहिला शो ज्याची सुरुवात राज्याच्या माजी मंत्री, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या सोबत आपण करत आहोत। पंकजाताई, आपलं मनपूर्वक स्वागत। थँक्यू सो मच। आज आपण इथं साठे महाविद्यालयात आहोत आणि याची सुरुवात करतोय म्हणून पहिलाच प्रश्न विचारतो की तुमचं कॉलेजचं लाईफ कसं होतं आणि तुम्ही कॉलेजमध्ये काय काय गडबड गोंधळ केले? माझं कॉलेजचं लाईफ एवढं गडबड गोंधळाचं नव्हतं, अत्यंत सरळ आणि साधं होतं। मी जय हिंद कॉलेजला 12वी पर्यंत होते मुंबईमध्ये आणि त्याच्यानंतर रुईया कॉलेजला मी ग्रॅज्युएशन केलं। आमच्या वेळी कॉलेजमध्ये म्हणजे आपला वेळ जवळपास सारखाच असेल, त्यावेळी एवढा वातावरण वेगळं होतं। एखादा क्लास बंक करून एखादा इंग्रजी सिनेमा रिगलला जाऊन बघणे, ते पण आईला PCO वरनं फोन करून सांगणे, कारण तेव्हा मोबाईल नव्हते सुरुवातीच्या काळामध्ये, आणि तिची परवानगी घेणे, असं माझं रुटीन असायचं। सुदैवानी म्हणा किंवा दुर्दैवानी म्हणा, वडील गृहमंत्री असणाऱ्या मुलीला फार एन्जॉय करता येत नाही कॉलेजमध्ये। बरोबर बॉडीगार्ड असायचे आणि गृहमंत्र्यांची मुलगी असल्यामुळे सुरुवातीला लोक थोडे हातभर लांब राहायचे, पण स्वभाव कळल्यानंतर वगैरे खूप छान मैत्री झाली आणि माझे फ्रेंड्स अजूनही कायम आहेत। पण कॉलेजमध्ये कधी मस्ती केली, गडबड केली म्हणून प्राचार्यांनी कधी बाबांकडे तक्रार केली वगैरे असं काही? नाही, मी गुणी मुलगी होता? खूप गुणी मुलगी होते, नाही आहे देखील। आणि शाळेपासून आणि कॉलेजपर्यंत आम्हाला नेहमी ती जाणीव होती की बाबांपर्यंत तक्रार गेली नाही पाहिजे। त्यामुळं मला वाटतं आम्ही एक्स्ट्रा कॉशियस राहतो जनरली पॉलिटिकल बॅकग्राऊंडच्या मुलांचं मी नाही सांगू शकत, मुली। त्यामुळे बाबा नेहमी म्हणायचे मी खूप लकी आहे, मला मुली आहेत, त्यामुळे मला काही कंप्लेंट्स येत नाहीत बाहेरून। पण आपलं शालेय शिक्षण कुठे झालं आणि महाविद्यालय कोणतं होतं आपलं? माझं शाळेचं शिक्षण परळीमध्येच झालं। घरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार असल्यामुळे आम्ही मराठी माध्यमातच सर्वजण शिकलो। माझी छोटी बहीणला मात्र आग्रहाने मग मी इंग्रजी माध्यमात घातलं, कारण काही चॅलेंजेस माझ्या लक्षात आले शिक्षणातले। पण आम्ही आणि प्रीतम आम्ही मराठी माध्यमात शिकलो। 1ली ते 4थी म्हणजे प्राथमिक शाळा तर मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकले, त्याच्यानंतर जिल्हा परिषदच्या एडेड शाळेमध्ये शिकले 10वी पर्यंत, आणि मग 11वीला मी शिकायला सुरुवात केली तिकडेच महाविद्यालयामध्ये। पण सरकार बदलल्यानंतर आम्ही मुंबईला शिफ्ट झालो आणि मग जय हिंद कॉलेजमध्ये मी 12वी पर्यंत शिक्षण घेतलं। तर मुंडे साहेबांचा आग्रह होता बाबांचा की आपला जो भाग आहे तिथे जे आहे अवेलेबल तिथेच मुली शिकल्या आणि मोठ्या झाल्या तर मोठ्या होतील, नाहीतर ते आम्हाला कुठेही पंचगणीला किंवा कुठेही हॉस्टेलला ठेवू शकले असते। पण मुली घरात राहिल्या तर त्यांना आवडायचं, पण मुलींना भेटायला येण्यासाठी उत्सुक असायचे। आणि ग्रामीण भागामधला तो जो लोकांचा वेगवेगळ्या विविधतेने असा लोकांचा हे अनुभव आला, तो मला खरं जिल्हा परिषदेच्या शाळेपासून आला। पण आपण म्हणालात की मी फार गुणी विद्यार्थिनी होते। आताचा जो बंडखोरपणा राजकारणातला आम्ही तुमच्यातला बघतो, अधूनमधून बाहेर येतो, तो शाळेत कॉलेजमध्ये असताना होता थोडा तरी? कदाचित दबलेला असावा, आता बाहेर आलाय। पण गोपीनाथराव मुंडे यांचं निधन झालं आणि वडील जाणं हे काय दुःख असतं हे ज्याचे वडील जातात त्याला कळतं। पण त्याच्यानंतर गोपीनाथराव नाहीत हे जेव्हा जाणवायला लागलं तेव्हा काय काय मिस केलं तुम्ही? खरं तर बाबा
की जेवढे मोठे व्यक्तिमत्व जगासमोर होते तितकेच ते हळवे आणि प्रेमळ होते. त्यामुळे आम्ही नेहमी म्हणायचो की बाबा हे प्रेमळ आहेत, आई कडक आहे. कारण आईला 3 मुलींना सांभाळायचं होतं आणि बाबांचं सतत बाहेर जाणं असल्यामुळे आईनी नेहमी शी वॉज अ बॅड कॉप. कारण बाबांना जर आम्हाला काही नाही सांगायचं असेल तर ते आईला सांगायचे तू नाही म्हण, मी मुलींसमोर वाईट बनणार नाही. आणि त्यामुळे बाबांचं आणि आमचं नातं मित्र सारखं होतं. आणि काय मिस करते हे मला सांगता येणार नाही, कारण त्यांचा सकाळी उठला की फोन असायचा, रात्री झोपताना फोन असायचा. माझ्याशी बोलायचे, माझ्या पतीशी बोलायचे, माझ्या मुलाशी बोलायचे. एवढ्या व्यस्ततेमध्ये सर्वांचे वाढदिवस, सर्वांच्या आवडी निवडी, शॉपिंग, सण वार हे सगळं ते करायचे. म्हणजे त्यांच्यामध्ये ते वेगळाच गुण होता की प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझेच आहेत ते. हे त्यांच्यामध्ये एक खासियत होती. आणि त्यामुळे मला वाटतं मी त्यांचा फोन कॉल सगळ्यात जास्त मिस करते, कारण ते सतत फोन करायचे. आणि एकदा फोन करून त्यांचं भागायचं नाही. पत्रकारही इथे बरेचसे सांगू शकतील. ते बोलायचे हा हे बोलल्या, ठेवला फोन की लगेच 2 सेकंदात परत फोन वाजणार आणि ते परत एखादा विषय सांगणार. तर मला असं वाटतं बाबांचं मी सगळ्यात जास्त फोन मिस करते, कारण ते संपर्कात खूप राहायचे. पण मग त्यांच्या जाण्यानंतर कोणाचा धाक आहे तुमच्यावर? मला धाकाची आवश्यकता तेव्हाही नव्हती, आताही नाही. पण कोणाला असं नाही धाक बुवा, ह्या व्यक्तीच्या पुढे मी धाकच जात नाही? नव्हता. कारण त्यांचा एक म्हणजे आमच्या घरामध्ये ना वातावरण खूप अघळपघळ आहे. म्हणजे आमच्या आईने आम्हाला कधी नाही धाक दाखवला की तुम्ही हे करू नका, तुम्ही मुली आहेत तुम्ही ते करू नका. पण त्याच वेळी ती सुरक्षित ठेवण्यासाठी बाबा 7च्या आत घरात वगैरे टाईप असं आईचं असायचं. एवढेच मार्क मिळाले पाहिजे, असाच अभ्यास केला पाहिजे असं नव्हतं. जे तुम्हाला आवडतं, जे तुम्हाला सहज शक्य होतं ते करा. तर पण दबाव आणि धाक कधीच अनुभवला नाही मी बाबांच्या नाहीच्या अंडर. पण मग तुमच्या आजवरच्या प्रवासात असा एखादा कोणता हळवा प्रसंग आहे किंवा कोणती अशी बाजू आहे की जी कायम तुम्हाला सोबत राहते आणि विसरायचं म्हणलं तरी विसरता येत नाही? माझ्या प्रवासात इतक्या आठवणी आहेत कायम सोबत. मला असं वाटतं व्यक्तीच्या नेहमी कायम त्याचे संस्कार राहत असतात. आणि मला शाळेत जेव्हा बाबांनी घातलं तेव्हा माझ्या शाळेमध्ये सगळ्या पद्धतीचे विद्यार्थी होते. आणि त्यांनी तिथे घालण्याचं कारणच मला असं वाटतं की आपण जीवनात तिथून शिकावं आणि आपल्याला काही नाही ह्याच्यापेक्षा आपल्याकडे काय आहे ह्याचं समाधान आपण मानावं. आणि हे त्यांचे संस्कार आहेत. त्यामुळे कधी आपल्याकडे काय नाही याची फार जाणीव होत नाही. पण बाबांचं नसणं हे खूप जास्त जाणवतं. स्पेशली माझ्या इलेक्शनमध्ये पराभवानंतर मला खूप वेळ मिळाला जो कोविडमुळे शक्य झाला. आणि त्यावेळी मला जाणवलं की बाबा आपल्या आयुष्यात नाहीत. कारण बाबा गेल्यानंतर दुसऱ्या क्षणी मला त्यांच्या रोलमध्ये जावं लागलं, मला निर्णय घ्यावे लागले, मला लोकांसाठी विचार करावा लागला. त्यामुळे मला असं जाणवलं नाही की बाबा नाहीयेत जेवढं मला आता ह्या कोविडमध्ये जाणवलं. आणि एके दिवशी एकाने एक व्हिडिओ मला पाठवला आणि त्या व्हिडिओमध्ये मी तो व्हिडिओ लावला, कारण बाबा वारल्यानंतर मी बाबांचे व्हिडिओ कधीच बघितले नाही. आणि कोविडमध्ये तो चुकून माझ्याकडनं प्ले झाला आणि त्यांचा आवाज आला. आणि तो आवाज खूप मला हळवा करतो. म्हणून मी शक्यतो साहेबांचं भाषण ऐकायचं टाळते, कारण असं वाटतं की हा आवाज अजूनही जिवंत आहे, अजूनही आपल्याला ऐकू यायला पाहिजे. कुठून तरी बाबा येतील. आता ते पहिले 1-1.5 वर्ष असं एक वाटायचं, पण आता ऍक्सेप्ट केलंय. पण तो आवाज अजूनही ऐकणं शक्य पण जेव्हा तुम्ही मतदारसंघात फिरता, मी बऱ्याचदा तुमच्या मतदारसंघातही फिरलोय, बघितलंय, लोक तुमची तुलना गोपीनाथरावांशी करतात आणि बोलताना सांगतात की मुंडे साहेब आमच्याकडे घरी आले होते, मुंडे साहेब आमच्यासोबत इथे बसून चहा पिला, त्यांनी इथे बसून जेवण केलं, ताई तुम्ही बसा. आणि प्रत्येक तुमच्या कृतीची तुलना त्यांच्याशी होते. ह्याचा त्रास किती होतो आणि ह्याच्यातून बाहेर कसं पडायचा प्रयत्न करता तुम्ही? त्रास होत नाही मला. ज्यांना माझ्या मध्ये बाबांची तुलना करून टीका करायची असते आणि खूप विषारी बोलायचं असतं, लिहायचं असतं, हे लोक सोडले तर जेवढे लोक निस्पृहपणे आणि निस्वार्थपणे मला भेटतात ते चांगलंच बोलतात. आता त्यांच्या बोलण्यामध्ये मुंडे साहेब असे करायचे, मुंडे साहेब तसे करायचे हे म्हणताना
तुम्हाला ते जमत नाही म्हणले तरी मला कॉम्प्लिमेंट वाटते, कारण शेवटी माझे बाबा माझ्यापेक्षा ग्रेटच असतात. आणि तुम्हाला ते जमतं म्हणलं तर मला वाटतं वा, मला बाबांसारखं जमतं. त्यामुळे मी त्याला नेहमी सकारात्मकतेने घेते. तर मला आनंद वाटतो जेव्हा लोक बाबांसारखी आहे म्हणतात, आणि जेव्हा बाबांसारखं अजून जमलं नाही म्हणतात तेव्हा अजून जिद्द येते की आपल्याला आणखी 2 पावलं जास्त जोरात जावं लागेल. पंकजाताई, तुमचं अरेंज मॅरेज आहे आणि तुम्ही तुमचं कुटुंब खूप चांगल्या पद्धतीने बांधून ठेवलंय. मी कित्येकदा बघितलंय तुम्हाला, तुम्ही तुमचा मुलगा सिनेमाला दोघंच आलेलं मी पाहिलेलं आहे. आणि सगळं मंत्री असताना सगळं सोडून देऊन तुम्ही सिनेमाला आलेलं देखील मी पाहिलंय. तुम्ही तिघी बहिणी आणि कुटुंब हे सगळं इतकं व्यवस्थित बांधून ठेवायला वेळ मिळतो का तुम्हाला? हे पहा, वेळ राजकारणात खूप कमी मिळतो जेव्हा तुम्ही सामाजिक जीवनात असता. पण जो वेळ मिळतो तो क्वालिटी टाइम असावा असा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. आणि बाबा त्यांच्या एवढ्या व्यस्ततेत जेवढा वेळ आम्हाला द्यायचे तेवढा वेळ आम्ही आमच्या परिवाराला देऊ शकत नाही आहे, कारण आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा कम्युनिकेशन आणि कम्युटिंगचे एवढे साधनं नव्हते. पण मी वेळ द्यायचा प्रयत्न करते, कारण मी खूप फॅमिली माइंडेड आहे. मला म्हणजे घर कोंबडी असं म्हणतात घरात मला, की मी रडत रडतच बाहेर जाते. हो मला बाहेर जायचंय, आज मला पार्ल्याला जायचंय, आज मला परळीला जायचं. मला घरात राहायला खूप आवडतं आणि म्हणून मी घरामध्ये जेव्हा असते तेव्हा मी घरात एकदम गृहिणी असते. म्हणजे मी घर आवरत असते, मी जेवण बनवत असते, मी माझ्या आलेल्या पाहुण्यांना वाढत असते. माझ्या घरच्यांची मला ते आवडतं. माझ्या बहिणी आणि आम्ही एकत्र भेटायचा प्रयत्न करतो. प्रीतमही राजकारणात आहे, मी राजकारणात आहे. आम्हाला वेळ मिळत नाही फारसा एकत्र यायला. तिघी बहिणीमध्ये एक खूप चांगला बॉन्ड आहे. हो. तुमच्या तिघींमध्ये कधी वादावादी झाली किंवा कधी काही असं कुठल्या गोष्टीवर कोणी आडून बसलंय, हटून बसलंय, असं काही झालं? आमच्या घरामध्ये स्वतःच्या विषयांवर कमीच वाद होतात. काहीतरी बाहेरचाच विषय असतो, की आधी या पत्रकारांनी अशी कशी बातमी लावली, त्या चॅनलनी ते का लावलं, किंवा हा व्यक्ती असा का बोलला, ह्याच्यावर चर्चा होते. आणि ती राजकारणी घर असल्यामुळे चर्चा जर अशी गरम असते तर वाटतं, शेजाऱ्याला नक्की वाटत असेल की वाद होतोय. पण असे काही आमच्यामध्ये वाद फारसे होत नाही. छोटी सगळ्यात आहे, ती खूप स्ट्रॉंग हेडेड आहे. माझ्या आणि तिच्या आवडीनिवडी खूप सारख्या आहेत. प्रीतमच्या आवडीनिवडी गरजा खूप कमी आहेत. तर आमचं सगळं कॉम्बिनेशन छान बसलंय. आणि आई आहे, आई आमची इंटलेक्च्युअल आहे, खूप शिकलेली आहे. तिने आम्हाला वाचनाची आवड आणि आम्हाला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व जे आहे ते नक्कीच आमच्या आईचं फार मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे आमच्या घरामध्ये तसं काही फार प्रॉब्लेम कधी होत नाहीत. कदाचित पुरुषाचा वावर कमी आहे. बाबा होते तर बाबा नेहमी लाडके होते. 4 बायकांमध्ये बाबाचाच लाड व्हायचे. आई म्हणायची फादर्स ममाज बॉय आणि पापाज गर्ल असतं. मला तर बॉय नसल्यामुळे सगळ्या मुली, ती म्हणायची 100% बापाची मतं आहेत, माझ्या मताचं कोणी नाही आहे. त्यामुळे आमच्या बाबांचेच लाड व्हायचे जास्त उलट. आणि आता आम्ही चौघी असल्यामुळे फार विषय भांडण्याचे येत नाही. आम्ही फार तत्वानी जाणारे लोक आहोत. फार तुमच्या तिघी बहिणींमध्ये इतका एकोपा असताना तुमच्या भावासोबत, धनंजय सोबत असं काय झालं म्हणून इतकं टोकाचं वैर निर्माण झालं? जगाला माहितीच आहे, आम्ही तिघी सख्या बहिणी आहोत. आम्ही तिघी एकमेकांच्या वर जेवढं प्रेम करतो तेवढंच प्रेम आमच्या जॉईंट फॅमिलीमध्ये सगळ्या परिवारावर आहे आणि होतही. आमच्यामध्ये काही झालंच नाही. बाबांनी एक निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितलं नाही धनंजय लढणार, पंकजा लढणार. कदाचित आज महाराष्ट्राला कळलं असेल की का. मी त्याचं उत्तर दिले नाही इतके वर्ष. काही कारण काळजीचे होते धनंजयच्या प्रती, म्हणून त्यांनी धनंजयला लगेच MLC दिलं आणि धनंजयलाही माझ्याबरोबर आमदार केलं. तर विषय तिथेच त्यांनी इक्वल केला होता. त्याच्यानंतर काय ह्याचं उत्तर तो देऊ शकेल, मी नाही देऊ शकेल. पण मध्ये एका कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलताना म्हणाले, आमचं राजकीय वैर सगळ्यांना माहिती आहे. हे कधी भेटून तुम्ही बहीण भाऊ एकत्र येऊन तिघं सगळे चौघं एकत्र बसून 3 बहिणी तुम्ही बीड जिल्ह्याचं राजकारण कशा पद्धतीने केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, मग तुम्ही असं आमच्यावर एकत्र येण्याची काही शक्यता आहे का? मग तुम्ही आमच्यावर परिवारवादाचा आरोप कराल की हाच परिवार सगळा बीड जिल्हा चालवतोय. आम्ही वेगवेगळ्या पक्षातून चालवतोय, काय वाईट आहे? पण तुम्ही राजकारणात यावं असं गोपीनाथरावांना वाटत होतं की तुमच्या आईला जास्त वाटत होतं? नाही, माझ्या आईला अजिबात मी राजकारणात यावं असं आजही वाटत नाही. ती रोज एका क्षणी म्हणत असते, सोडून दे खूप ताण आहे, सोडून दे खूप ताण आहे. मधल्या काळात पंकजाताई तुम्ही म्हणजे जेव्हा मंत्री झालात आणि सुरुवातीचे काही दिवस होते त्या काळात मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे वगैरे असं विधान केलं तुम्ही. ते विधान तुम्हाला राजकीय दृष्ट्या किती अडचणीचं ठरलं? मी हे विधान केलं नाही,
पण ह्या विधान केलं गेलं ते मला अडचणीचं ठरलं. कशा अर्थाने ठरलं तर मीडियाच्या माध्यमातून ज्या लोकांपर्यंत गेलं त्या लोकांचे जर काही परसेप्शन झालं असेल की पंकजाला अशी महत्वाकांक्षा आहे त्या अर्थाने ठरलं. बाकी तुम्ही कोणत्याही राजकीय जीवनात किंवा कुठेही काम करत असता तर तुम्ही एखादी महत्वाकांक्षा घेऊनच काम करत असतात. पण दरवेळी आपण त्या महत्वाकांक्षा नाही रे बाबा, अरे माझं कसं शक्य आहे, मी त्या लायक नाही असं म्हणायला लावणारी सिस्टीम जर असेल तर ती चुकीची सिस्टीम आहे असं मला वाटतं. की एक असं काही मला बघून असं तर काही वाटायचं कारण नाही की हाऊ डेअर शी, असंही काही नाहीये. तर एवढं मला का नकारात्मक प्रतिक्रिया आल्या ह्याचं मला आश्चर्य वाटतं, जे की मी बोललेच नव्हते. पण जर समजा मी बोलले असले तर एवढं काय आकाश कोसळलं महाराष्ट्रावर किंवा काही लोकांवर की मला नाही वाटत. मला जनतेकडनं ह्याच्याबद्दल कधीच नकारात्मक प्रतिक्रिया आल्या नाही. पण मी असं बोलले नव्हते आणि ते वेळोवेळी मला असं सांगायची आवश्यकताही वाटत पण नाही. मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे? अजिबात नाही. आता हे सगळं बघताना असं वाटतं आपण जिथे आहोत ते छान आहे. पण पंकजाताई, एखाद्या विषयावर फार पटकन तुम्ही रिॲक्ट होता आणि जे आहे ते पटकन बोलून मोकळे होता, मनात काही ठेवत नाही. हे राजकारणी असे वागताना दिसत नाहीत, पण हे असं वागण्याचा कधी तोटा होतो, मी नुकसान होतं? पटकन रिॲक्ट होत नाही. मी कधीही मीडियाला बोलवत नाही या माझा बाईट घ्या. एखाद्या विषयावर मीडिया येतात. माझ्याकडे येतो आणि तेव्हा जे खरं असतं ते रिॲक्ट होणं आवश्यक आहे. त्यालाच नेता म्हणतात. बाकी अभिनेते असतात. मी आजच एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी आपलं कौतुक केलं की पंकजाकडे कुठलीही जबाबदारी दिली तर त्या यशस्वीपणे पार पाडतील. हे कौतुक कसं घेता? चांगले आनंद आहे. त्यांनी आमचं टीम लीडर म्हणून काम केलंय, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलंय. त्यांनी मला जलयुक्त शिवारची जबाबदारी दिली होती, ती मी चांगली पार पाडली. त्यांनी मला ग्रामीण विकास मंत्रालय दिलं होतं, जे कधीच महिलेला दिलं गेलेलं नाही. सुरुवातीला मला वाटलं बापरे मी काय करावं आता, महाराष्ट्रामध्ये शौचालय बांधणे, शिक्षकांच्या बदल्या करण्याच्या पलीकडे काय करू ग्रामीण विकासमध्ये. खूप इनोव्हेटिव्ह आयडियाज राबवल्या आणि ग्रामीण विकास खात्याचं पण चांगलं काम करून दाखवण्याचा प्रयत्न केला. तर तो विश्वास नक्कीच माझ्या कामामुळे त्यांच्या मनात झाला असेल अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल मी आभारी आहे. मध्यंतरी उद्धव ठाकरेंनी आपल्याविषयी आणि आपणही त्यांच्याविषयी बोलताना बहीण भावाचं नातं आहे, माझ्यासाठी ते घर काही परकं नाहीये वगैरे असं बोललात. त्याच्यानंतर मग ॲज युजल बातम्या सुरू झाल्या की पंकजाताई शिवसेनेत जाणार वगैरे. या बातम्याच राहतील की काही आहे असं काही? आता तुमची एखाद्या माणसाची मैत्री आहे म्हणजे तुम्ही त्या पक्षात जाणार असा तर त्याचा अर्थ होत नसतो. एडिटर्सची पण मैत्री असते, पत्रकारांची मैत्री असते. तुम्ही एखाद्या माणसाची जास्त जोडलेले असता, पण त्याचा अर्थ असा काही नाही. आमच्यामध्ये पक्षाच्या पलीकडे जाऊन काही पारिवारिक संबंध असतील तर त्याच्यात गैर असण्याचं काहीच कारण नाही. मला हेच सांगायचं की महाराष्ट्राचा हा इतिहास जर बघितला, विलासराव देशमुख यांनी मुंडे साहेबांची मैत्री होती. उद्धवजी मला जर असं म्हणले किंवा मी उद्धवजींविषयी प्रेम व्यक्त केलं तर ते आमच्या पारिवारिक संबंधांपुरतं मर्यादित आहे. शेवटी राजकारणामध्ये आता ओबीसी आरक्षणावर मी टीका केली, कोविडच्या काही गोष्टींवर मी टीका केली. तर एखादा व्यक्ती एखाद्या रोलमध्ये असेल तर त्या व्यक्तीविषयी नसते ती टीका, त्या रोलविषयी टीका असते. तर ह्याच्यामध्ये प्रेम किंवा पारिवारिक संबंध असण्यामध्ये काहीच गैर नाही. पण आम्ही आमच्या भूमिकेमध्ये काम करतोय, कठीणपणे काम करतोय. आम्ही शिवसेनेच्या विरोधातही 2014ला लढलो, 19 मध्ये आम्ही बरोबर लढलो. त्यामुळे या विषयाचं काही आक्षेप कोणाला असण्याचं कारण नाही, उलट एक चांगल्या संस्कृतीचं लक्षण आहे. मी आता विलास बडेंना विनंती करतो की आपण ऑडियन्समधून देखील काही प्रश्न घेऊ आणि तुमच्या प्रश्नानंतर पुन्हा एक आपण फायर राऊंडही घेणार आहोत. काही आवडीनिवडी, काही सल्ले अशावरही जाऊ आपण. विलास प्लीज. मी जनतेच्या प्रश्नांकडे जाणार आहे, पण तत्पूर्वी मी एक प्रश्न मध्येच विचारून घेतो. सध्या राज्याच्या राजकारणात रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यसभेची आहे आणि विधान परिषदेची आहे. तुम्हाला दिल्लीत की मुंबईत आम्ही कुठे बघायचं? मला कुठे बघायचं? जनतेच्या मनात. तुम्ही एक फायर ब्रँड नेता म्हटले जाता आणि तुम्ही यू आर ऑलवेज अ किंग मेकर बट नॉट अ किंग. तर यू हॅव दॅट क्वालिटी ऑफ बिकमिंग अ किंग. तर का असू नये किंग? आता अतुल साहेबांनी विचारलं की मुख्यमंत्री तुम्ही का होऊ नये, तर मी तोच एक प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारतो की किंग बनण्यात काय वांधा आहे? महत्वाकांक्षा असायलाच हवी की नाही?
तुम्ही मला प्रश्न विचारण्याच्या ऐवजी तुम्ही त्यांना प्रश्न विचारलाय आणि ते स्टेटमेंट केलंय. त्यांचं म्हणणं आहे की अशी तुम्ही एक काही अशी बातमी करणं, महाराष्ट्राच्या एखाद्या महिलेला त्या बातमीबद्दल म्हणजे गिल्टी फील व्हायला पाहिजे असं वाटणं हे महाराष्ट्रासाठी योग्य नाही. आणि जर एखाद्या व्यक्तीने चांगलं काम केलं तर त्याच्याविषयी चांगल्या लोक भावना व्यक्त करतात. आणि शेवटी हे सगळं ठरवणारी एक यंत्रणा आहे, एक सिस्टीम आहे, पक्षश्रेष्ठी आहेत, ते ठरत राहतं. नमस्कार आदरणीय ताईसाहेब, माझा असा प्रश्न आहे की बऱ्याच दिवसाखाली आईचं म्हणजे किशाबाई सौंदरमल आणि श्यामल सौंदरमल यांचं गाणं बरंच व्हायरल झालं. ते तुम्ही दिवसातून किती वेळा ऐकता आणि ते गाणं ऐकल्यावर तुमच्या मनात काय भावना येतात त्यांच्या प्रती? ते मी फार वेळा ऐकलं, आत्ता ऐकत नाही, पण जेव्हा ते गाणं तयार झालं होतं मी ते दिवसभर ऐकतही होते आणि ते मी गुणगुणतही होते. आणि मला खूप आनंद वाटला की मी ते तसं काही काम करू शकले, आउट ऑफ वे जाऊन राजकारणाच्या पलीकडे. तर मी ते गाणं खूप वेळा ऐकलेलं आहे आणि गुणगुणलं देखील आहे. ताई, एक प्रश्न आत्ता मला प्रिव्हिलेज मिळालं तुमच्याशी गप्पा मारायला आणि मला तुम्ही सांगितलं तुम्ही छान लिहिता, तुमचा खूप आवड आहे लिखाणाची, तर त्या संदर्भात जर का आम्हाला सांगितलं थोडं तर खूप बरं वाटेल. खरं तर मला व्हायचं होतं लेखक, मला रायटर व्हायचं होतं आणि मी झाले राजकारणी. पण लिहिणं मला माझं पॅशन आहे, मला लिहायला खूप आवडतं आणि मला इच्छा आहे की मी एखादं पुस्तक वगैरे लिहावं आणि एखाद्या सिनेमाची स्क्रिप्ट लिहावी, हे माझं स्वप्न होतं किंवा माझं ते आवड होती मला. पण लाईफ अशी बदलते, मी त्या स्क्रिप्ट रायटिंगचा कोर्स करण्यासाठी जाणार होते, पण बाबांची अशी घटना घडली आणि मग 100% मी राजकारणाला वाहून त्याला गेले. जोडूनच एक प्रश्न विचारतो की सिनेमाची स्क्रिप्ट लिहावी वाटली तर कुठल्या पद्धतीचा, ऍक्शन, रोमॅन्टिक, थ्रिलर? नाही तर हे बघा, ऍक्शन तर लाईफमध्ये रोजच आहे, रोमॅन्टिक साठी थोडा आता उशीर झालेला आहे. तर मला असं वाटतं की एखादा मेसेज ज्याच्यामध्ये आहे असं जास्त करून कौटुंबिक गोष्टी लिहायला आवडतील, कारण वरचेवर माणूस त्यालाच मिस करतोय. मुंडे साहेबांबरोबर तुम्ही घालवलेला एक लग्नाच्या अगोदर घालवलेला एक स्मरणीय क्षण लग्नाच्या कोणता? नंतर पण असते. हा, नाही म्हणजे एक तुम्ही जे लहान वयात वगैरे असेल एक अस्मरणीय एखादी लहानपणीची क्षण. आठवण असं मी त्यांना अपेक्षित आहे. साहेबांची चमची होते, एक नंबरची चमची, म्हणजे शेपूटच होते. मला शाळेला सुट्ट्या लागल्या की बाबा म्हणायचे चाललो मी दौऱ्यावर, चल, तर मी बॅग वरून अगदी त्यांच्याबरोबर दौऱ्यालाही जायचे. एकदा मी त्यांच्याबरोबर एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीला गेले होते आणि मी तेव्हा 9वी-10वीला असेन, पण मी उंच वया असल्यामुळे मी आपलं जीन्स टी शर्ट एक जॅकेट बिकेट घालून त्यांच्याबरोबर होते आणि ते माझ्या असे खांद्यावर, त्यांना ती सवय होती कार्यकर्त्याला, ते माझ्या खांद्यावर हात घालून असे बोलत होते. लांबून एक त्यांचे मित्र आले, ते पण राजकीय नेता होते, ते म्हणे मी लांबून बघतोय मुंडेजी तुम्ही कुणाला बोलतायत असं, तर एक म्हणजे ही कोण नवीन पत्रकार आहे, तर ते म्हणले अरे मी पत्रकाराला असं बोलेन का, ती माझी मुलगी आहे. आणि मग त्यांनी मला ओळख करून दिली त्यांची. तसे सगळे त्या दिवशी दिवसभर मला चिडवत होते की अरे ही कोण नवीन तरुण पत्रकार आहे. तर बाबांवर मी दौरा करायचे, तर अशा खूप अनेक आठवणी. मी अजून एक ऍडिशनल आठवण सांगेन, रथयात्रा जेव्हा झाली होती लालकृष्ण अडवाणींची, तर बाबा मला त्याला पण घेऊन गेले होते आणि बाबा आणि प्रमोद मामा हे रथावर भाषण करायचे, मग अडवाणीजी भाषण करायचे आणि आम्ही आपल्या त्या रथाच्या मागच्या बाजूला एक खोली होती, छोटीशी रूम होती अडवाणींना आराम करायला, त्याच्यात आम्ही खेळत होतो. मी खेळून खेळून तिथे झोपले त्या अडवाणींसाठी बनवलेल्या बेडवर. मग अडवाणीजी आत आले आराम करण्यासाठी. मला वाटतं त्यांनी मला उठवलं नाही, बाबा मला उठवत होते, ते मी उठले नाही, मला झोप आली होती आणि मी डोळे उघडून पाहिलं तर मी झोपले आणि अडवाणीजी माझ्या म्हणजे अशी पायाच्या तिकडे जागा होती त्याच्यात बसले. मी दचकून उठले तर त्यांनी मला उठवलं नाही. पूर्ण त्या वेळेमध्ये ते बसून राहिले, नाही नाही उसको मत उठाव गोपीनाथ सोने दो. तर बाबांनी मला नंतर रागवलं, तू अडवाणींच्या बेडमध्ये जाऊन झोपली. तर हे अशा खूप आठवणी आहेत, म्हणजे त्या आठवणीवरच मी एक पुस्तक लिहू शकेन, ऍक्च्युली कधी लिहीन पण. खरं तर सुरुवातीला बहीण भावाच्या नात्याबद्दल बोललं गेलं, पण परवा एका कार्यक्रमात तुमचं बरं चाललंय असं महाराष्ट्राला दिसलं आणि टपलीपासून त्या सगळ्या गोष्टींची चर्चा पण झाली. खरंच आता बरं चाललंय की खरंच खरं कसं चाललंय? हे पहा, बरं चाललं, आधी बरं झालं असतं. आम्ही दोघंही आमदार होतो, किती मोठी शक्ती होती, दृष्ट लागली काळाची, आणखी गोष्टी असतील आणि राजकारण असतील. आणि आता मी विरोधात आहे आणि धनंजय सत्तेत आहे, बरं चाललंय. हे जर उलट झालं तर त्यांनी बरं चालू द्यावं एवढी माझी इच्छा आहे. तो विरोधी पक्षात असताना मला एकही दिवस बरं चालू दिलं नाही त्यांनी. तुम्ही विरोधी पक्ष नेत्या झाल्यानंतर परिस्थिती अशीच राहील का?
म्हणजे विलास तुझा बॉल फार डेंजर आहे. मी आता सध्या ग्रामपंचायतची सदस्य देखील नाही. मी भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय सचिव आहे आणि मला या रोलमध्ये खूप आनंद मिळतो सध्या, कारण मला खूप शिकायला मिळतंय. संघटनेत काम मला करायचा कमी अनुभव होता. मी डायरेक्ट लीडर म्हणून लॉन्च झाले, मी आमदार झाले, युवा मोर्चा अध्यक्ष झाले, मंत्री झाले. आता मला जो अनुभव मिळतोय तो माझ्यासाठी इतका मोलाचा आहे आणि या अनुभवात मला खूप शिकायला मिळालं. नाही, पण त्याला जोडूनच असं की विरोधी पक्ष म्हणून काम करायला चांगला स्कोप असतो की सत्तेत राहून काम करायला स्कोप असतो? हे पहा, विरोधी पक्ष मध्ये जास्त चांगला स्कोप असतो, कारण आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात ज्या आपल्याला सत्तेत येऊन करायच्या असतात. मग आवडतं काय दोन्हीत? दोन्ही. ताई, आता जे सध्या राज्यसभेची जी घडामोडी चालली होती त्यामध्ये 6व्या जागेवरून मोठा वाद चालला होता. त्यामध्ये आपण छत्रपती राजेंना आपण आपला पाठिंबा दर्शवला होता, मी एक आता वाचलेलं. पण त्या काही कारणास्तव त्या संभाजीराजांना आपलं नामांकन मागे घ्यावं लागलं. या सगळीकडे आपण कसं बघता? म्हणजे हे पहा, राजकारणामध्ये नामांकन मागे घ्यावं लागणं, पराभव स्वीकारणं, विजय होणं, पद मिळणं, अपेक्षित पद न मिळणं, या गोष्टी राजकारणात नाही, जीवनातही असतात. म्हणजे तुम्ही जर डॉक्टर असाल तर तुम्हाला वाटतं की आपल्याला हवं तसं पेशंट्सकडनं रिस्पॉन्स नाही, आपल्यापेक्षा समोरच्याची दवाखाना जास्त चालतो. हे प्रत्येक फील्डमध्ये होऊ शकतं, ऍक्टिंगमध्ये होऊ शकतं, मीडियामध्ये होऊ शकतं. या गोष्टी एवढ्या जिवारी लावून जमणार नाही. संभाजीराजेंचं मुख्य ध्येय काय आहे, त्या ध्येयामध्ये त्यांनी पक्षामध्ये न जाण्याचा निर्णय घेतला तर मला वाटतं त्याहीपेक्षा म्हणजे खासदार होण्यापेक्षा आनंदाने त्यांनी परत मैदानात उतरावं आणि त्यांच्या ध्येयाच्या बरोबर काम करावं, असा माझं लहान बहीण म्हणून त्यांना एक काय म्हणतात सूचना म्हणता येणार नाही, एक सजेशन आहे. आणि त्यांना मिळालं असतं तर मला जास्ती आनंद झाला असता, हे नक्की आहे. नाही, पण त्यांना भाजप पुरस्कृत ते होते राज्यसभेवर, राष्ट्रपतीच्या कोट्यातून जरी असले तरी. पण यावेळी भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही आणि अचानक शिवसेनेने त्यांना दिली नाही म्हणून ओरड सुरू झाली. तर भाजपने त्यांना द्यायला पाहिजे होती उमेदवारी, असं वाटत नाही? आता कोणी उमेदवारी कोणाला द्यायला पाहिजे होती असं वाटत नाही. हा विषय टोटली वेगळ्या लेवलला विचार करण्याचा आहे. त्यांना जेव्हा राष्ट्रपती पुरस्कृत केलं होतं तेव्हा ते पक्षाचे नव्हते. राष्ट्रपती पुरस्कृत वेगवेगळे खेळाडू असतात, वेगवेगळे कलाकार असतात, ते पक्षाचे नसतात आणि त्यांनी ती भूमिका स्वीकारली आहे. पण जेव्हा एखादा पक्ष उमेदवारी देतो त्याची अपेक्षा असते की आमच्या पक्षाकडून लढा, हे त्यांची अपेक्षाही चुकीची म्हणता येणार नाही आणि राजेंची भूमिकाही चुकीची म्हणता येणार नाही. त्यावेळी यावेळी बसला नाही तो ते गणित, तर राजेंनी मागे जसं मैदान गाजवलं तसं परत गाजवतील, कधी परत भविष्यात गणित बसेल. ताई नमस्कार. जेव्हा मुंडे साहेब गेले आणि त्यानंतर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात संघर्ष यात्रा काढली आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, यानंतर तुम्ही पुन्हा संघर्ष यात्रा काढून कोण मुख्यमंत्री करणार? म्हणजे मी संघर्ष यात्रा काढणार हे पण अजून मी ठरवलेलं नाहीये. पण दर निवडणुकीच्या आधी मी यात्रा काढावी असं तुमचं म्हणणं आहे का? हो, नक्की. मी तेव्हा संघर्ष यात्रा काढली 2014 मध्ये. याचं कारण खूप मोठा मतदार, खूप मोठा वर्ग मुंडे साहेबांना फॉलो करणारा, त्यांना मला भेटता आलं नव्हतं, मला त्यांना भेटता आलं नव्हतं, त्यांच्यामध्ये प्रचंड आक्रोश होता, थोडी नकारात्मकता झाली होती आणि म्हणून मला असं वाटलं त्यांची भेट घेणं आवश्यक आहे. मुंडे साहेबांचं खरं स्वप्न ही सत्ता उलटून टाकून सामान्य माणसाचं, बळीराजाचं राज्य यावं ही स्वप्न होतं त्यांचं आणि त्यासाठी ती यात्रा आवश्यक होती आणि ती मी केली. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींपासून अमितभाई शहा राष्ट्रीय अध्यक्ष, तेव्हा देवेंद्रजी फडणवीस आमचे राज्याचे अध्यक्ष होते, सुधीरभाऊ मुनगंटीवार होते, विनोद तावडे होते, तेव्हा नाथाभाऊ होते, सर्वांनी या यात्रेला मला चांगला रिस्पॉन्स दिला, प्रतिसाद दिला, सहकार्य केलं. ती यात्रा यशस्वी झाली आणि नक्कीच त्याचा आम्हाला पक्ष म्हणून सुद्धा फायदा झाला. आपण नाथाभाऊंचा उल्लेख केला तर एकनाथ खडसे पक्ष सोडून गेले, हे पक्षासाठी चांगलं झालं का वाईट झालं? कोणताही व्यक्ती आपल्या पक्षाला सोडून जातो तर त्याचे पक्षासाठी काही चांगलं होत नाही ना. ते कोणत्याही, आणि आम्हाला त्याच्याबद्दल सगळ्यांनाच ती पीडा आहे. त्यामुळे पक्षासाठी कोणत्याही व्यक्ती जाणं काही चांगली गोष्ट नाही. मी आता एक शेवटच्या सेगमेंटकडे जातो. मी तुम्हाला काही नावं सांगेन, त्या व्यक्तीचा एक चांगला गुण सांगायचा आणि त्या व्यक्तीला एक सल्ला द्यायचा, म्हणजे त्यांनी कशात सुधारणा केली पाहिजे असा त्याला सल्ला द्यायचा. हा, पहिलं नाव देवेंद्र फडणवीस.
संयम. एक चांगला गुण सांगायचा, एक सल्ला द्यायचा. चांगला गुण आहे ते खूप संयमी आहेत आणि सल्ला बी त्यांना देणं बरोबर नाहीये, कारण तुम्ही सगळे मोठे नावं घ्याल आणि मी पुन्हा सल्ला दिला तर पुन्हा खाली तुमचे जे बॉक्सच्या खाली लिहितात ना त्याला मी थोडी घाबरते. मी बोलते त्याला मी घाबरत नाही, कारण मी जे बोलते ते तसं लिहित नाही तुम्ही. तरी देवेंद्रजी संयमित हा त्यांचा चांगला गुण आहे आणि त्यांना जर सल्ला द्यायचा असेल तर त्यांना काय वाटत असेल आणि ते जर गैरसमज होत असेल तर त्यांनी एक्सप्रेस केलं पाहिजे असं मला वाटतं. दुसरं नाव आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरेचा चांगला गुण आहे, क्यूट आहे तो, छोटा आहे अजून, लहान, म्हणजे तो खूप लहान आहे, मी त्याला एवढंसं पाहिलेलं आहे. पण आदित्य ठाकरेचा चांगला गुण त्यांचा आहे, आता ते मंत्री झालेत त्यामुळं अहोजाहोल, चांगला गुण हा आहे की नकारात्मक कधी बोलत नाहीत. मला एक आवडलं त्यांचं की ते कोणी काही टीका केली तर त्याच्यावर फारसं उत्तर देत नाही. चांगली गोष्ट आहे, कारण अजून राजकारणात नवीन आहे त्यामुळं सकारात्मकतेने बोलतायत, हा चांगला गुण आहे. सल्ला द्यावा त्याला, लहान वयामध्ये फार मोठी जबाबदारी मिळाली आहे त्यामुळे खूप काम करण्याची संधी आहे, त्यांनी जेवढं चांगलं काम करता येईल तेवढं करावं. सुप्रिया सुळे. त्यांचा माझा परिचय नाहीये त्यामुळे चांगला गुण मला असं सांगता येणार नाही, पण मला जे वाटतं बघण्यावरनं किंवा आमचं कधी कधी हल्ली कम्युनिकेशन होतं बऱ्याच वेळा, तर मला वाटतं वडिलांची खूप काळजी करतात, तर त्या एक खूप काळजी करणारी मुलगी आहे ते मी रिलेट करू शकते. कारण जेव्हा त्या चप्पल घालत होत्या पवार साहेबांना त्या दिवशी मी खूप इमोशनल झाले की मला असं वाटलं किती मोठं भाग्य आहे त्यांचं, आपल्या वडिलांना चप्पल घालतायत, त्यांची काळजी घेतात. तर ही खूप काळजी करणारी मुलगी हा चांगला गुण आहे. आणि सल्ला मला त्यांना काय द्यायचा, आता त्या ऍक्टिव्ह झालेल्या दिसत आहेत पक्षात जास्त, राज्यातल्या, देशात आधी होत्या तर राज्यात सल्ला असाही असू शकतो की त्यांनी राज्यात ऍक्टिव्ह व्हावं की केंद्रात ऍक्टिव्ह व्हावं. मी त्यांना सल्ला देणारी भूमिकेत नाही, पण त्यांनी आता राज्यात ऍक्टिव्ह झालेल्या मी जे बघतेय ते मला चांगलं वाटतंय. कीप गोईंग. ओके. राज ठाकरे. त्यांचा चांगला गुण, त्यांचे पर्सनॅलिटी अशी आहे की लोकांना अट्रॅक्ट करतात, ते सभा वगैरे मध्ये लोक मोठ्या प्रमाणात ऐकायला येतात त्यांना, हा चांगला गुण आहे. आणि त्यांना सल्ला द्यायचा म्हणजे ते फार मोठे माझ्यापेक्षा, पण मला वाटतं त्यांची भूमिका अजून व्यापक असली पाहिजे. शेवटचं नाव धनंजय मुंडे. एक चांगला गुण आणि एक सल्ला. शेवटचं नाव एवढं तुम्ही मी 5 उलटा नावं क्रम काढली होती घेतला का सुलटा क्रम घेतलाच कळेल ना मला. तुमच्या फार जवळ आहे हृदयाच्या म्हणून शेवटी घेतलंय. धनंजय भावनिक आहे खूप, हा त्याचा चांगला गुण आहे आणि तोच त्याचा वाईट गुण आहे. कारण भावनिकचा अर्थ चांगला म्हणजे इमोशनल नसतं, भावनिक म्हणजे इमोशन्स मध्ये वाहून जाणार असतं, तर ते कमी वाहून जायला पाहिजे त्यांनी. या मुलाखतीचा शेवट करताना आम्ही एक असा प्रयत्न करतोय की ज्यांची मुलाखत घेतोय त्यांनी एक छान गाणं गाऊन दाखवावं आणि या मुलाखतीचा समारोप करावा. मला गाणं नाही, आपल्याला कुठं गाण्याच्या स्पर्धेत जायचंय, पण गाणं का कंपल्सरी आहे? नाही, तेही अंग कळलं पाहिजे ना. गाणं मला येत नाही हो. ज्या कुठल्या येतील, आपण आणि घरात मला गुणगुणतोच गाण्याची ना. आवश्यकता नाही, मी स्वतः राजकारणात असल्यामुळे गाणं नाही, कमी. मी काही तिकडं त्या क्षेत्रात जा म्हणत नाही. नाही, मी जाऊच शकत नाही, खूप गर्दी आहे तिकडे. माझी गरज नाही त्या क्षेत्रात. गाणं ताल सूर काय एकदम आठवण, घाम फुटतोय माझ्या हाताला. भाषण द्या म्हटलं तर काय रे, गाणं सांग ना एखादं मला. काही गाणं हमारी ही मुट्ठी में आकाश सारा जब भी खुलेगी चमकेगा. माझा आवाज गेलाय सॉरी. खूप भाषण करून आले काल बीड जिल्ह्यात, क्षमा करा मला. पण ते तुम्हाला सुचक म्हणजे साजेसं म्हणालात तुम्ही. हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा जब भी खुलेगी चमकेगा तारा. तुमचा तारा असाच चमकत राहो या शुभेच्छांसह ही मुलाखत थांबवूया. धन्यवाद. थँक्यू.